जाऊ दे. तुम्हाला माई किती आहेत? माई बस एक माया असेल. एखाद्या घरी 2 बायका केलं तर 2 माया, त्याच्याहून जास्त काय. घर घर माई आहे. बहिणी किती आहेत? प्रत्येक गोष्टी जर आपण पाहिल्या तर कोणत्याही बाबतीमध्ये तुमच्यापेक्षा मी श्रीमंत आहे. छाती काढून सांगालो, रुबाबाना, दबून नाही. तुम्ही किती माझ्या पुढे अहंकार करायला, मग सांगा. जेव्हा एवढं ज्या माणसाला आहे ते माणसानं प्रसन्न राहावं की निराश हो? कसं राहावं? प्रसन्न राहावं. प्रसन्नतेचं कारणच हे आहे की सगळं आपलं वाटलं. आणि जेव्हा हे सगळं आपलं वाटते तेव्हा भेद गेला. आणि जेव्हा भेद गेला तेव्हा काला झाला. विठ्ठला 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 म्हणून हे सर्व आपलं आहे असं वाटणं म्हणजे समता आहे. चित्ताची प्रसन्नता आहे. अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येत राहते जात राहते. साक्षी स्वरूपानं आपण असं जीव शिव 2 पक्षी बैसले प्रपंच वृक्षी. जीव शिव सर्वसाक्षी जीव फळे भक्षी विषयाची. 2 पक्षी आहेत, जीव आणि शिव. तर असं हे प्रमाण आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरी जात राहते. जात्याचे 2 पाळू असतात. पाळू 2 असतील तर खुंटे बी 2 आहेत. जात्याला खुंटे किती माहित आहे की उगाच हो म्हणा? 2 खुंटे आहेत. एक दिसतो पण एक दिसत नाही. पण जे फिरतंय ते कोणाच्या जीवावर फिरतंय? न दिसणाऱ्याच्या जीवावर फिरतंय. तुम्ही बी फिरत आला हो इथं, कोणाच्या जीवावर? न दिसणारी एक आदर्श शक्ती आहे, अदृश्य शक्ती आहे. त्या शक्तीच्या जीवावर तुम्ही फिरत आला. भ्रामयन सर्व भूतानी. भ्रामयन म्हणजे भ्रमण करीत आला. सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया. जसा लोहचुंबक लोखंडाला स्पर्श न करता बी त्याला इकडं तिकडं त्याला चंचल बनवते, तसं परमात्मा आपल्याला दिसत जरी नसला तरी तुम्हाला आम्हाला चलन वलन पलायन प्रसारण आकुंचन इत्यादी जे काही क्रिया आहेत, या साऱ्या क्रिया कोणाच्या अस्तित्वात होतात? परमात्म्याच्या अस्तित्वात होतात. म्हणून परमात्म्याच्या अस्तित्वावर जगणाऱ्यानं आपलं अस्तित्व समजून अहंकार कधी करू नये. श्रीमंतीचं, गुणाचं, विद्येचं, कलेचं, चातुर्याचं, वक्तृत्वाचं. मी किती कीर्तनकार मोठा आहे चांगला आहे, त्या जात्यानं म्हणू नये. त्याला खुंटा माहित नाही. जीव शिव 2 खुंटे गे प्रपंचाचे नेते गे. लावून पाची बोटे गे तू ये रे बा. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर आहे जात. सुंदर माझे जाते गे इशारा केलाय. हे सुंदर आहे. जात म्हणजे शरीर, हे जात. त्याच्यामध्ये 2 खुंटे आहेत, जीव आणि शिव. जीव म्हणजे शिवाचंच प्रतिबिंब. जीव 2 नाहीत, ते एकच आहेत, पण प्रतिबिंबामुळे भास झाला आणि 2 झाले. जीव शिव. जीव शिव 2 खुंटे. हे शरीर हे जात आहे. हे सुंदर आहे. कसं आहे? सुंदर आहे. पवित्र नाही, सुंदर आहे.
सुंदर असावं की पवित्र असावं शरीर? सांगा नाही का? सुंदर सुंदर करण्याचं साधन खूप आहे, पण पवित्र करण्याचं साधन आपल्याकडे नाही. सुंदर करण्यासाठी साबण आहे, सुंदर करण्यासाठी पावडर आहे, लिपस्टिक आहे, गंध आहे, काय काय कॉस्मेटिक काहीतरी म्हणतात ना त्याला. हा, मला इंग्लिश यायले का? हा. ते सगळे आहेत. सुंदर बनविण्यासाठी बरेच काही वस्तू आहेत, पण पवित्र बनविण्याचं एकतरी तुमच्या घरी साधन आहे का? मग ते काय आहे सांगू? काय आहे? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र ती होय देह त्यांचा, पवित्र ती होय देह त्यांचा, पवित्र ती होय देह त्यांचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र ती होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. आता हे साधन कोणाकोणाचे घरी आहे? पवित्र होण्याचं साधन. सुंदर होण्याचं साधन लाखो साधन आहेत, पण पवित्र होण्याचं साधन आम्हाला आवश्यक आहे. आणि देवाला सुंदरता स्वीकार आहे का पवित्रता? सुंदरता जगाची स्वीकारता आहे. सुंदरतेला जग स्वीकार करते, जग पसंत करते, आणि पवित्रतेला परमात्मा स्वीकार करतो. तुम्ही आम्ही जगाला भुलवायचे काम केले आजपर्यंत, पण परमात्माला राजी करायचं काम अजून झालं नाही. पवित्र आता आपण सजलं झजलं तर कोण बघणार आपण? वरून हे जग पामर आहे बिचार, हे विषयी लोक आहेत. जेवढं सुंदर झालं तेवढं आकर्षण वाटते, चांगलं वाटते बघायला, झालं तेवढंच. लोकाला चांगलं वाटलं तर काय आपला उद्धार होणार आहे का? असं काहीच नाही. परंतु जेव्हा पवित्र होईल तेव्हा परमात्मा स्वीकार करतो. मंगलानां मंगलम च पवित्राणां च पवित्र, पवित्रात पवित्र नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेह विद्यते. पवित्र असा परमात्मा आहे, पवित्राचा स्वीकार करील. आणि पवित्रता हेच प्रसाद घेण्याची पात्रता आहे. पवित्रता हीच पात्रता आहे. म्हणून असा काला घेण्यासाठी आम्ही हे नरदेह श्रेष्ठ आहे, हे पवित्र आहे, पवित्र करण्याचं साधन माझ्याकडे आहे. सुंदर करण्याचं साधन जरी नसेल तरी परमार्थामध्ये सौंदर्याला तेवढं महत्व नाही. कशाला आहे? पवित्रतेला आहे. जर सौंदर्याला महत्व असतं तर शूर्पणखेला राम भ्रमित झाले असते, वश झाले असते. एवढी सुंदर नव्हती शबरी, पण राम वश झाले. कशामुळे? काय होतं तिच्याकडे? पवित्रता होती. तिथं कोणते काही साधन नव्हते नटाय थटायचे. कोणापाशी? शबरीपाशी. राम तिला वश झाले. याचं कारण आहे की देवाला काय पसंत आहे? पवित्रता. हा, मग आता सगळ्यांना विनंती आहे की जगासाठी तर आपण खूप केलं, जगाला पसंती यायची. देवासाठी कधी करणार आपण? आता केव्हा सुरुवात करणार? म्हणून हात जोडून प्रार्थना आहे की तुम्ही हरिपाठ म्हणत जा, नामस्मरण करीत जा, हनुमान चालीसा म्हणत जा. हे पवित्र होण्याचं साधन आहे. करावं की नाही देवासाठी? आपण देवाचे आहोत, जगाचे नाहीत. जग आपणाला आकर्षित होईल, आपला दुरुपयोग करील, वापरून सोडून देईल, पण परमात्मा
लाखो करोडो जन्मापासून आपल्या सोबत आहे, अजून सोडला नाही. कोण आपला आहे? सोडणार आहे का? चार गोष्टी भांडणं झाल्या, घरामध्ये नाही जमलं तर एकमेकाच्या थोबडीत देऊन फारकत होती की नाही? हजार चूक आपण करतो तरी आपल्या हृदयात बसणारा परमात्मा अजून सोडून फारकत देऊन गेला नाही. कोण आहे आपला? एक बार तर विचार करा. खरं कधीतरी विचार करता की नाही तुम्ही? दोन गोष्टी चुकल्या तर आपलं बोलणं बंद होते, भांडणं होतात, वाटण्या होतात, मारामारी होते, फारकती होतात. परंतु किती सहन करायचं होतं, किती सहन करायचं, किती चुका झाल्या नसतील. समाजाला तर आपल्या चुका 5च माहीत असतील, 10च माहीत असतील, परंतु 1000 चुका जरी केल्या तर कोणाला माहित आहे? तरी पण अजून फारकत दिली. काय करावं? किती दयाळू परमात्मा. त्या जीवाला अजून तरी अक्कल आली पाहिजे की परमात्मा माझा आहे, परमात्माचाच मी आहे. आता तरी संबंध जोडा, आता तरी कल्याण करून घ्या. म्हणून महाराज सांगतात, हे काला म्हणजे मी परमात्माचा होतो. जीव आणि शिव एक झालं तरच हे काला खाणं आहे. म्हणून पुन्हा मनुष्य जन्म एवढा श्रेष्ठ आहे की त्याचा संबंध जोडण्याचं जे सामर्थ्य आहे ते मनुष्य शरीरामध्ये आहे. अभंगाचं पहिलं चरण. उपजोनिया पुढती 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 काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात विठोबा कुमार
उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचा आग्रह महाराज करतात. या मनुष्य देहाचं महत्व त्यांना कळालं, पवित्र करण्याचं साधन त्यांना सापडलं, म्हणून उपजून पुढती येऊ असं महाराजांचं म्हणणं आहे. आणि जर पवित्र करण्याचं साधन आपणाला नाही कळालं, सुंदर करायचं तर सगळ्यालाच कळालं, पण पवित्र करण्याचं साधन हाती नाही आलं तर पुन्हा जन्माला नाही आलेलं बरं. कारण पुन्हा जन्माला नाही आलेलं का बरं, तर हे शरीर जर पवित्र न करता जर मेलं तर पुन्हा जन्म मिळते, पण माणसाचा पुन्हा गाढव, पुन्हा कुत्र, पुन्हा मांजर, पुन्हा डुक्कर, काय उपयोग आहे. आज एक देह जर आपला आपण त्याचा दुरुपयोग केला तर 84 लाख देह आपल्याला दुःखाचे भोगावे लागतात. एका देहाचं सुख जर आपण बघितलं 84 लाख दुःख भोगावं लागतं. एक सुख सोडलं, एक सुख जर आपण सोडलं ह्या विषयाचं, ह्या जन्मातलं, 84 लाख दुःख आपण चुकवू शकतो. एवढी ताकद या देहामध्ये आहे, या मनुष्य शरीरामध्ये आहे. मग एवढंच एक सुख सोडलं तर काय बिघडलं काय. क्षणभरी आम्ही सोसले वाईट, पुढे आवीत परब्रह्म. क्षणभर वाईट सोस काय होते. मला माहित आहे इंद्रिय आवरताना दुःख होते, मला बी इंद्रिय आहेत ना, सर्वांनाच माहित आहे किती दुःख होते. गाईच्या कासापासून वासराला जर आपण काढायचं झालं तर ते वासर किती दुःखी होते, किती ओढ घेते त्या कासाला. तेवढं विषयापासून इंद्रिये जर आपणाला सोडवायचे असतील तर तेवढं त्या इंद्रियाला दुःख आहे. एकुलता एक लेकरू काळानं उचलून नेल्यावर त्या आईला किती दुःख होते, तेवढं विषय सोडताना इंद्रियाला दुःख होते. पाण्यातली मासोळी काढून वाळूवर टाकल्यावर किती दुःख होते, तेवढं दुःख विषय सोडून जाताना इंद्रियाला तेवढं दुःख होते, माहिती. परंतु सोसायची क्षमता बी हेच शरीर. आज जर सोसलं तुम्ही तर पुढे हजारो लाखो जन्माचं दुःख निवारण करण्याची ताकद आपल्याला. म्हणून पुन्हा येऊ कशासाठी, या दुःखाचं निवारण करण्यासाठी, हे दुःख नाहीसं करण्यासाठी. आपण केव्हा होईल ते, तर हे पवित्र करण्याचं साधन आपल्याला मिळालं तर. पवित्र करण्याचं साधन आहे हे माझं काहीच नाही, हे सगळं देवाचं आहे, हे परमात्म्याचं आहे. म्हणून याचा अहंकार, याचा अभिमान न बाळगता आपण प्रत्येकाने देवाचं नामस्मरण, समोर या इकडे, प्रत्येकाने, आणि हे पवित्र करण्याचं साधन आहे. म्हणून पवित्रता जर आली तर पुन्हा जरी जन्म आला तरी मनुष्य देहच मिळणार. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकमेका देवमुखी सुखी घालो हुंबरी. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आज एवढंच. कार्यक्रम संपन्न झाला. काही सूचना आहेत, ध्यानानं ऐका. महत्वाचं बस झालं ना, एवढं जास्त काय करायचं. ताक असलं तर डेचकीवर पिव, तूप असलं तर किती पिव, चमच्यावर बस आहे. आता तुम्हाला तूप वाटलं की ताक वाटलं,
मग बस झालं ना चमच्यावर. ताक असेल तर डेचकेभर बी पिलं तर चालतंय. मला डेचकेभर तूप पिऊन दाखवा बरं कोणीतरी. असत नाही. तसं तुपाला एवढं लय पियायची गरज नाही. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. खूप सुंदर आपल्या गावामध्ये नवीन मंदिर, मंडप आणि मूर्ती स्थापना, कलशारोहण इत्यादी सर्व कार्य संपन्न झालेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह आणि हे नवीन मंदिर निर्माण कार्य या दोन्हीचा संयोग ठेवून आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. गावातील गावकरी मंडळींना पुन्हा एक बार धन्यवाद. सहभाग, सहकार्य, सहयोग दिल्याबद्दल पुनश्च सर्वांचं अभिनंदन आहे. आणि असंच आपलं उत्तरोत्तर कार्य प्रगतिशील असावं अशी समस्त भाविकांना विनंती करतो. जे कामं चालू आहेत आपले त्या कामावर लक्ष द्या, ध्यान ठेवा. अजून प्रगती आपल्याला खूप साधायची आहे. ग्रामीण विकास असो, सामाजिक संघटन असो, सार्वजनिक जागा असो, हे देवाची जागा समजून स्मशानभूमीची चर्चा रात्री होऊन गेली. हे सर्व आता किनवट तालुक्यामध्ये 5-6 गावाला काम गावकरी मंडळी करायला सुरुवात केलेली आहे. त्याला शासनाचा निधी असो, लोकसहभागातून असो, दोन्हीही भागातून आणि बाजूनं त्याला कसं सक्षम करता येईल, सुशोभीकरण, विकास इत्यादी गोष्टी साधण्याचा हा योग आता सध्या आपल्याला आपल्या समोर आलेला आहे. सर्वांना विनंती